हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड. आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल. तर अवतार पण पाहून म्हणत असाल काय अवतार, पण काय करू, माझं सगळं घरातलं काम आवरलं गेलं आहे. पण फरची पुसायचं बाकी आहे आणि प्लस मला आहे ना आंघोळ करायची. हो, तुम्ही म्हणाला आज आंघोळ का एवढं लेट. ॲक्च्युली मी लेटच करते, पण त्याच्यापेक्षा मेन रिझन आहे मी तेल लावलं आहे डोक्याला आणि मला डोकं वगैरे सगळं असं थोडंसं व्यवस्थित आंघोळ करायची. पण त्याच्या पहिले आहे ना एक काम आठवलं. म्हणलं आता ते काम केल्याशिवाय मी काही आंघोळ करणार नाही. गहू चाळायचे. गहू चाळल्यावर ऑलरेडी खूप धूळ उडेल. नंतर डोकं धुतल्यानंतर ते काम केलं तर उपयोग काय माझा, धूळ परत डोक्यावर जाऊन बस. त्याच्यापेक्षा मग एक विचार केला की गहू चाळून घेते, उन्हात टाकून देते, नंतर भरायचे आणि राहायला टाकायचे, फक्त एवढंच काम राहील. तर म्हटलं आजच्या ब्लॉगला सुरुवात तर करू, कारण की 2 दिवस झाले ब्लॉग सुरुवात नाही आहे. काल बी जरा कामात व्यस्त होती आणि परवा बी. आणि तेव्हाचा ब्लॉग होता जो केलेला मी, तो आत्ताच अपलोड केलेला आहे. कारण की एडिटिंगला पण टाईम भेटला नाही. मला कालच करायचा होता तो, पण नाही भेटला टाईम. सगळं आवरून झालं आहे, फक्त फरची पुसायची आहे आणि एक बेडरूममधलं काम आहे ते फक्त बाकी आहे. ते सागरने म्हणे मी करल, कारण त्यांचंच पसार आहे, तर मी हात लावणार नाही आहे. ते म्हणे हात लावूच नको. तर म्हटलं ठीक आहे, तुम्ही या आणि तुम्हीच करा. तर मग तेवढंच एक बाकी आहे. बाकी माझ्या जवळजवळ कामं झाले, पण वॉशरूम बाकी आहे. पण आंघोळीच्या पहिले वॉश करत आणि त्याच्या पहिले म्हटलं गहू चाळून घेते. थोडं किडं लागलेलं आहे, ते चाळून घेतलं का मग टेन्शन नाही राहत. आज खूप काही काम विचार केलेला आहे, पटकन केले ना तर होऊन जाते. काल बरेचसे कामं निपटवले, आज बरेचसे कामं निपटवायचे आणि फ्री व्हायचं आहे. बघूया अजून काय काय होतं, काय काय नाही, तुम्हाला अपडेट नक्की भेटेल. तर चला आपण ब्लॉगला सुरुवात करूया. आणि आजचा दिवस तुमचा खूप छान जाओ आणि खूप खूप छान जाओ, एवढंच म्हणू शकते, बाकी काही नाही. देवाची कृपा तुमच्यावर राहो. चला ब्लॉगला सुरुवात करूया. घरातले बाकीचे कामं तर झालेले होते, फक्त मेन होतं गहू चाळायचं. गहू चाळताना कारण की मला डोकं धुवायचं होतं, म्हणून मी आज लेट आंघोळ करत होते. डोकं धुतल्यानंतर जर धूळ उडाली असते तर काहीच उपयोग नाही, म्हणून मी अगोदर गहू चाळत होते आणि ते बी उन्हात बसून खूप छान वाटत होतं. तर इथे मी गहू चाळून घेण्यासाठी आता माझ्याकडे जे मी बनवलेलं आहे पोतडींचं काय म्हणतात, बारदान, बारदान, ते बनवलेलं आहे. ते आतरून घेतलं आणि आता एक टप घेतला आणि आता मी पोतडी सोडून घेते गव्हाची. घेऊन चाळून किडा आहे की नाही चेक करून आपल्याला किडावाला बाजूला काढायचं आणि बिनकिडावाला बाजूला काढायचं आहे. त्यामुळे इथं बसून मी आता चाळणीने चाळून घेते आणि पटकन चाळून घेऊन पटकन वाळत टाकून दिले, जेणेकरून छान वाळतील. कडक ऊन येतं आहे सध्या गॅलरीत, तर मस्त भाजले जातात चांगले, म्हणजेच ऊन लागतं चांगलं त्यांना, छान गरम होऊन जातील आणि जे असेल नसेल ते किडाही निघून जाईल. इथे मी सगळे गहू चाळून घेतलेले आहे. तुम्हाला फास्टमध्ये दाखवलं, कारण स्लोमध्ये जर दाखवलं तर खूप वेळ होऊन जाईल आणि खूप वेळ लागला होता चाळत आणि एक अर्धा खडंही दिसत होतं. पण आता जेव्हा मी दळायला देईल तेव्हा मी चांगले निवडून गेले एकदा. आणि हे बघा, एक्स्ट्राचे जे घाण आहे खडे किंवा किडेवाले जे निवडायला वेळ लागेल ते मी पिशवीत घालून घेते, म्हणजे त्याच्यात किडं आहे. मग ते किडं असलेल्या जास्त नाही आहे, पण थोडं आहे, मग ते मी बाजूला बांधून घेते. जेव्हा प्रॉपर असं हे सगळं निवडून वगैरे झालं का मग ते उन्हात टाकून किंवा चाळून पाखडून म्हणा ते मी साफ करून घेईन. त्यामुळे मी आत्ता जर मला वेळ नाही म्हणून मी ते ठेवून अजून किडं पसरवण्यापेक्षा बांधून ठेवते. तर इथे मी आता ती पिशवी व्यवस्थित बांधून ठेवून देईल, तर बाजूला सरकून देईल. आणि आता मी ना जे आपण गहू आहे ना चाळले होते ना ते सगळे आता पसरून देते, जेणेकरून एकसारखे त्यांना ऊन लागायला पाहिजे. तर हे छान असं पसरवून देते. गॅलरी मोठी आहे, क्लोज करायचा विचार करते कधी पण पस्तावा येतो, कधी नाही केलेली बरी. असं ऊन भारी येतं ना, मस्त वाटतं. चला गहू तर चाळून झाले. आज दिवसभर ऊन खाऊ देईल मी त्याला, मग दुपारून आपण निवडून ते भरून घेऊ. कारण की मला दळणाची जी पोतडी आहे ती पण वॉश करायची, वाळत टाकायची. ती मी आता धुवून वाळत टाकते.
आणि स्वतः पहिले आंघोळ वगैरे करून व्यवस्थित क्लीन होते. आता चांगलंच कडक ऊन पडायला लागलं आहे. एवढं करता करता त्याने 1-1.5 तास निघून गेला असेल. हा सरळ आवरून झाल्यानंतर काही माझ्या तर ब्लॉग बनला गेला नाही, कारण खूप वेळ झाला होता. आणि आता संध्याकाळ झाली आहे. संध्याकाळचे मी कामं आवरते. पोरी नसल्यामुळं मी खूप शांततेत सगळं आवरत बसली होती. खूप वेळ होऊन गेला ते कळतच नाही. असं कधी काही राहिलं का शांततेत घर आवरायला भेटलं का असंच होतं. आता इथे मी संध्याकाळी स्वयंपाक रेडी झाला होता जवळजवळ माझा. फक्त भाकर आणि पोळ्याच बाकी होत्या. तेवढ्यात तो फोन आला की 2 डबे अजून आहे. तर आता त्यांच्यासाठी मग भाजी कमी पडेल म्हणून मी इथे कांद्याची पात चिरते. कारण की टिफिनला जर तुम्ही नुसतं हेच देणार असं तर नाही होणार ना. आणि ऑलरेडी मी जर स्वयंपाक केलेला आहे तर त्याच्यात माझे जास्तीत जास्त 1 जण जास्त जेवण करू शकतो एवढा स्वयंपाक असतो माझा. पण इथे स्वयंपाक कमी पडेल म्हणून मग परत कांद्याची पात घेतली आणि ती कट करून घेते. आणि असं तुमच्या सोबतच होत असेल की स्वयंपाक झाला आणि पाहुणे आले तर आपण लगेचच स्वयंपाक वाढवतो. त्याचप्रमाणे माझं पण तसंच असतं. असं काही झालं तरी मी नाही म्हणता येत नाही, त्यामुळे पटकन स्वयंपाक वाढवून घेते पोरांचा पण आणि स्वयंपाक करून घेते. आता तुम्ही म्हणाला स्वयंपाकाच्या पलीकडं काहीच नाही राहत तुमच्या ब्लॉगमध्ये. स्वयंपाक, धुणं, भांडे, झाडू, फरची, अहो आमचं डेली यूजचं काम आहे. याच्या पलीकडं काय दाखवणार आम्ही तुम्हाला, नाही का? तर आता इथे परत मी कटिंग करून घेते. आणि आज स्वेटर घालून ठेवलं आहे मी चक्क. मी काम करताना कधीच स्वेटर ठेवत नाही, कारण मला आहे ना कामच करता येत नाही. आणि तुम्ही बघू शकता अजून कांद्याची पात मस्त कट करून घेते मी. माझी फेवरेट आहे कांद्याची पात. खूप छान लागते. आमच्या काही आठवणी आहेत त्या कांद्याच्या पातीवरनं, खूप सुंदर आहे. आणि हे बघा भाजी वगैरे धुवून घेते मी. आता कढई ठेवली, गॅसवर तेल टाकलं आहे. तेल चांगलं तापलं का मग आपण टाकणार आहे जिरं, हिंग. आणि इथे आपण आहे ना लाल मसाला टाकला, हळद टाकली आहे भाजीच्या ह्याच्यानुसार. इथे आपण धुतलेली कांद्याची पात टाकून घेतो आहे आणि ते चाळून घेऊया. त्याच्यातच आपल्याला टाकायची भिजवलेली मुगाची डाळ. तर आज ना मुगाची डाळ टाकून मी भाजी बनवली. मध्येच फोन आला म्हणून बाकीचा व्हिडिओ बनवताच नाही आला. आता भाजी शिजायला टाकल्यानंतर मीठ वगैरे टाकून शिजायला लावून दिली, बारीक गॅस करून झाकण ठेवून दिलं. आणि एकीकडे आता पोळ्या करून घेते. तुम्ही बघू शकता आता मी पोळ्या करताना दाखवते. आणि इथे झाकण ठेवलेली भाजी पण दिसत आहे तुम्हाला. आणि मी बरेच वेळा ना चाकूनेच पोळ्या भाजून घेते पटकन, कारण की 2-4 पोळ्या नाही आहे, खूप पोळ्या कराव्या लागतात. तर ना हातांना चटके बसून जातात आणि ते फडकं वगैरे घेऊन काय मला जमणार नाही. मी चाकूनेच पटापट उलटते, पोळ्या बऱ्या पडतात. आणि तसा बी चाकू यूज होतोच सकाळी भाज्या वगैरे कट करताना, त्यालाही धुवायचंच असतं. त्यामुळे त्याचा पूर्णच फायदा उचलून घेते. आता 2 डब्यांना मी पोळ्या केल्या आणि बाकीच्या डब्यांना भाकरी केल्या. आता एवढा पोळ्या करता करता माझा गॅस पण संपला होता बरं का. खरंच सांगते मी, इतके हाल. एकतर ऐन टायमावर सांगितले 2 डबे, पोरांचे फोन येत आहे, भूक लागली त्यांना. आणि हे बघा भाजी झाली आहे माझी आणि पोळ्या पण झाल्या आणि गॅस पण संपला होता बरं का. खाली जेव्हा पाहायला गेले ना, चेक करायला गेले तर तोपर्यंत गॅस संपलेला होता. शेवट मग गॅस बंद करून दिला मी. आणि आता इथे टिफिन भरून घेते मी. आता टिफिन भरायसाठी मला आता पोळ्यांसाठी मी रॅप पेपर काढला आहे, रॅप करणार आहे. आणि इकडे आहे साधा भात. आता भात वाढून घेते मी पटापटा. छान भात शिजलेला होता, मोकळा मोकळा झाला आहे. आणि इथे एक ताटाला भात, परत दुसऱ्या ताटाला त्याच्यात कढीपत्ता गेला होता चालला, तर ते निघत होतं. म्हटलं काय निघतंय, तर बघितलं तर तो कढीपत्ता होता. दुसऱ्या ताटातही भात वाढून दिला आहे. तर 2 ताटं बनवते मी, इथेच राहतात आणि 2 डबे राहतात. तर याप्रमाणे कधी 2 असतं कधी 1, या प्रकारे आता सध्या डबे चालू आहे.
आता इथे मी सिल्वर पेपरमध्ये पोळ्या रॅप करून देते, कारण ताटात देते ना तर असे नरम राहतात नाही राहतात, म्हणून मग मी सिल्वर पेपरमध्ये पॅक करून देते. आणि या प्रकारे सिल्वर पेपरमध्ये मी पॅक झाले. आता हे आहे शेंगदाण्याचं बट्ट म्हणा, आमटी म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण हे खायला खूप छान लागतं आणि माझ्या घरात पण फार आवडतं सगळ्यांना. तर इथे मी दोघं पोरांना वाढून देते आणि कोणाला कमी नको कोणाला जास्त नको, त्यामुळे मी सारखंच दिलं. तर इथे मी सगळं वाढून झालेलं होतं आणि तुम्ही बघा आता आम्हाला कांद्याची पात द्यायची म्हणून मी ताटल्या गेलेली होती. आता इथे कांद्याची पात देऊन देते एक अंदाज घेऊन, कारण की पोरं किती खातात त्याचा अंदाज घ्यावा लागतो. आणि 1-2 डबे नाही आहे तर आपल्याला ऑलरेडी अजून 2 डबे द्यायचे, म्हणजे 4 डबे. आता गॅस संपला होता, तुम्हाला मी सांगितलंच होतं. सिलेंडर सागरंड्यांना फोन केला होता, म्हटलं लवकर या गॅस संपला आहे, कारण की जे सिलेंडर उचलायला जावं ना माझा हात लय दुखतो, त्यामुळे उचलत नाही. पण शेवट मला उचलावंच लागलं, कारण वेळ होऊन जाईल डब्यांना. मग मी पटकन सिलेंडर बाथरूममधून आणलं, गॅलरीत ठेवलं, ते लावलं आणि गॅस वगैरे चालू केला. आणि आता मग भाकरींची तयारी केलेली होती, भाकरी करून घेते. मला एवढ्या खास काय भाकरी जमत नाही, जशा येतात तशा, पण खाण्यापुरता येतात बरं का भाकरी, असं काही नाही आहे. तर इथे पहिले मेन म्हणजे जे पीठ आहे ते आपल्याला खूप रगडावं लागतं, मळावं लागतं, त्याच्यानेच भाकर छान येते. आणि किती पातळ आणि किती कडक याच्यावर पण खूप फरक पडतो. तर जास्त पातळ नाही जास्त कडक नाही असं पाहिजे पीठ. बघू शका, बघूनच घ्या तुम्ही आता भाकर कशी मी बनवते, कारण की सांगण्यात काही अर्थ नाही आहे, या गोष्टी बघण्याने जास्त फरक पडतो. आणि मला भाकर शिकवणारी माझी आजी आहे, आजीने शिकवलेल्या भाकरी आहे, पण आजी छान करते, मी नाही करत एवढी. इथे भाकर वगैरे टाकली आणि त्याच्यावर मी थोडंसं पीठ टाकते. ही माझी पद्धत आहे, कारण की जेव्हा पोपडा येतो ना तो खूप छान बनतो. म्हणजे पोपडा म्हणजे खालचं जो हे असतं ना ते खूप छान बनतं, त्याला एक टेक्स्चर येतं प्रॉपर असं, त्यामुळे मला आवडतं. आता दुसरी भाकर बनवून घेते मी, तोपर्यंत गॅसवर उलटवायची आपल्याला. आणि भाकरींसाठी एक आहे की आपण पूर्ण तवा फुल गॅसवरच तापवायचा, जेणेकरून छान तापतो आणि भाकरही छान बनते. तर इथे दुसरी पण भाकर रेडी झाली आहे. पहिली भाकर भाजूनही बऱ्यापैकी झालेली आहे. आता आपण तिला गॅसवर घेऊया भाजायला. तर वन साईड आपण गॅसवर भाजतो, वन साईड आपण तव्यावर भाजतो, म्हणजे डायरेक्ट गॅसवर. आता चूल जर राहिली असती तर हारावर भाजली असती, ती खायला खूप गोड लागते. तर आता तवा क्लीन करून घेतला आणि दुसरी भाकर टाकते. बघा दुसरी भाकर टाकली गेली माझी. अजून एक भाकर बनवते, कारण जेवणारी मी एकटीच होती. 2 डब्यांना 2 भाकरी आणि तेवढं साधारण ते आले ते पोरींना घेऊन आईकडनं, मग त्यांनी डबे भरले, मी तोपर्यंत भाकरीच करत होती. आता ही शेवटची भाकर आहे जी बनवते मी. आणि मला ही छोटीच भाकर बनवायची, जास्त मोठी नाही, कारण साधारण ते जेवणार नाही म्हणून त्यांच्या वाटची नाही बनवत आहे. ते मम्मीकडे डोसे वगैरे खाऊन आलेले होते, तर पोरीही जेवल्याने त्यांच्याही वाटचं थोडं स्वयंपाक पडला होता, पण एवढं नाही, मी जास्त बनवलंच नव्हतं त्यामुळे. पण ठीक आहे, त्यांनी त्यांच्याच आवडीचं जेवण केलेलं होतं, किती जेवणार. आता ही भाकरीच्यासाठी तवा बी क्लीन झाला आहे, तवा गॅस फुलच चालू आहे. आता भाकर आपण थापडून घेऊया छान. आता आपली भाकर रेडी झालेली आहे, आपण तव्यावर टाकून घ्यायची. भाकर बनवणे ही एक कला आहे
आणि पहिल्या जमान्यातले तर असे लोक म्हणायचे, जुने पुराणे म्हणा किंवा मोठे म्हणा, की भाकर करताना आवाज नाही यायला पाहिजे. तर माझ्या भाकरीचा तर नेहमी आवाज येतो. मला काय एवढं शांततेत भाकर नाही करता येत, पण तुम्हाला येत असेल तर मला माहीत नाही. आणि अजून एक भाकर बनवत होती, पण तर इथे भाकरीचं पीठ मळालंय मी आणि थापली. ही भाकर मी बनवली खरं, पण तशी पडून राहिली. तर 3च भाकरी करता करता सागरने म्हणे मी खाणार आहे, म्हणून मी एक 4थी भाकर बनवली. पण ती भाकर जशी तशी पडून राहिली रात्री, कारण की जेवलेच नाही आमचे साहेब. जेवेल करतात, काही जेवत नाही. आणि त्यांना भाकर फार आवडते. येऊन जाऊन भांडण करतात ना माझ्याशी, तेव्हा भाकरीवरनंच भांडण करतात. तू भाकर बनवत नाही, मला भाकर बनवत नाही, असं म्हणून भांडण करत राहतात. त्यांना फार आवडते भाकर, पण जेवढं खायला पाहिजे तेवढं खाती नाही ते. भाकर जरी फेवरेट असली तरी थोडंसंच खातात, की एखादी गोष्ट फार आवडते आणि खूप खाल्ली असं नाहीच आहे. आणि इथे आता थोडंसं पुसून पासून घेते. मला भाकरी करायचा कंटाळा येतो, कारण एक रिझन असं बी आहे की प्रत्येक भाजीबरोबर मला भाकर आवडत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की पोरी खाती नाही. तिसरी गोष्ट अशी आहे की पोळ्या बी करून भाकरी बी करू, मग कोणाच्याही जीवावर येईल. आणि अजून चौथी एक गोष्ट अशी आहे की माझा गॅस किचन खूप भरतो, जे मला बिलकुल आवडत नाही. त्यामुळे ना इच्छाच नाही होत भाकरी करावा. बघितलं, एक गोष्ट न करण्यामागे किती रिझन असू शकतात, आणि करण्यासाठी पण रिझन असतात आणि न करण्यासाठी पण रिझन असतात. इथे छानपैकी भाकर भाजून घेते मी. तर आजचं माझं स्वयंपाक रेडी झालेलं आहे. फ्रेंड्स आता आम्ही म्हणजे मी आणि माही जेवायला बसतोय. हे बघ, आमचं ताट वाढलं गेलेलं आहे. भाजी, भात, चटणी, शेंगदाण्याची, कांद्याची पात माझी फेवरेट, आणि भाकर. मला बाजरीची भाकर जर केली आणि कांद्याची पात असेल ना, खूप आवडते. माझ्या आजीची फेवरेट आहे, माझी बी फेवरेट आहे. आणि माही आहे, ते जेवण करून आले मामाकडनं, म्हणजे आईकडनं. पण त्यांना म्हटलं जेवायचं का सांगा. तर आता वाजले 9 वाजले. आणि ना जरा ते सिलेंडर उचललं, गॅस संपला होता तर माझा. त्यानंतर भाकरी केल्या, तर माझा हातच दुखू राहिला. सागरण ते नव्हते घरी, त्यामुळे. नाही तर मी शक्यतो एवढं आहे ना मी नाही उचलत, कारण की माझा हात खूप दुखतो. आमचं गाढव प्रेम, आम्ही कालपासून नव्हतं भेटलो. तर तुम्हाला आज पाय लावतेस. चला आता मी जेवण करून घेते. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.